आज आपण महाराष्ट्रातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांबाबत त्यांच्या विरोधात सातत्याने घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की आमदार प्रशांत बंब हे शिक्षकांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेताना वारंवार दिसतात. त्यांचे मुख्य आरोप काय आहेत, पहिले ते पाहूयात. ते म्हणतात, शिक्षक जिल्हा परिषदेची शाळेवर सरकारी शिक्षकाची नोकरी करतात, सरकारचा पगार घेतात, पण विद्यार्थ्यांना नीट शिकवत नाही, सुट्ट्या मारतात. प्रत्येक शिक्षकाला ज्या गावामध्ये नोकरी आहे तिथे राहण्यासाठी सरकार भाडे भत्ता देतो, तरी सुद्धा हे शिक्षक गावामध्ये राहत नाही, तालुक्याच्या ठिकाणी राहतात आणि दररोज शिकवायला सुद्धा येत नाही. दुसरा आरोप त्यांचा असा आहे की आज जे टीईटी परीक्षा विरोधात शिक्षक आंदोलन करतायत ते आंदोलन चुकीचं आहे. जवळपास 70% शिक्षक लाडावलेले आहेत. त्यांनी जो संप केलाय त्याबद्दल त्यांचं वेतन कपात न करता त्यांचं निलंबन केलं पाहिजे, कारण त्यांच्या मागील रेकॉर्ड देखील तसंच आहे. आणि त्यांनी तिसरा आरोप असा केलाय की शिक्षकांनी संप करणे म्हणजे आम्ही राज्यातील बालकांना आणि येणाऱ्या पिढ्यांना शिक्षण देणार नाही, आम्ही त्यांच्या आयुष्याशी खेळू आणि आम्हाला तशी परवानगी द्या, असं म्हणण्यासारखं आहे. तुम्ही शिकवता त्याचेच तर पैसे घेतात ना, असा आक्रमक सवालच त्यांनी उपस्थित केलाय. आता प्रश्न असा आहे की खरंच शिक्षक दोषी आहेत का, की ही केवळ एकांगी राजकीय भूमिका आहे? मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे मान्य केलं पाहिजे की शिक्षण व्यवस्था सुधारणा गरजेची आहे. कुठल्याही क्षेत्रात काही अपवाद असतात, काही शिक्षक कामचुकार असू शकतात, काही ठिकाणी गैरप्रकार असू शकतो, पण संपूर्ण शिक्षक वर्गाला एका माळेत ओवणं कितपत योग्य आहे? आज महाराष्ट्रात हजारो शिक्षक आहे जे ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांवर सुविधा नसताना सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करतात. मग प्रश्न पडतो, जर शिक्षक शिकवत नाही, शाळा बंद पडत असतील तर त्यासाठी जबाबदार कोण? फक्त शिक्षक, की शिक्षण विभाग, की प्रशासन, की धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी मंडळी? टीईटी परीक्षा हा विषय सध्या पेटलेला आहे. शिक्षकांचं म्हणणं असं आहे की वारंवार बदलणारे नियम, सेवेत असताना सुद्धा परीक्षा देण्याची अट, नोकरीची असुरक्षितता हे अन्यायकारक आहे. आणि अशा वेळी एका आमदारानं आमच्या सोबत संवाद साधण्याऐवजी थेट शिक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेणं चुकीचं आहे. शिक्षक आंदोलन करत असतील तर त्यांच्या मागण्या ऐकून घेणं, चर्चा करणं, समाधानकारक मार्ग काढणं ही जबाबदारी कुणाची? आज जर शिक्षकांचा सन्मान कमी केला, त्यांना सतत संशयाच्या नजरेने पाहिलं, तर उद्याची पिढी कोण घडवणार? काम न करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याच वेळी प्रामाणिक शिक्षकांचे मनोबल खच्ची होईल असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेवर नाराज आहे. जिल्ह्यातील राजकीय मंडळींमध्ये कायमच एक चर्चा सध्या सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे आमदार प्रशांत बंब यांनी कायम अशी शिक्षकांच्या विरोधात भूमिका घेतली तर येणाऱ्या शिक्षक आमदार निवडणुकीत सगळा शिक्षक मतदार हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान करणार नाही आणि प्रशांत बंब यांच्या भूमिकेमुळे पक्षाला त्याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसते. मित्रांनो, हा प्रश्न शिक्षक विरुद्ध आमदार असा नसून शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा आहे आणि तो सुधारण्यासाठी दोषारोप नव्हे तर जबाबदारी, संवाद आणि धोरणात्मक नियम गरजेचे आहे. यावरून तुम्हाला काय वाटतं? प्रशांत बंब यांची भूमिका योग्य आहे का, की शिक्षकांच्या आंदोलनामागे वास्तव समस्या आहे? तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.